दफनभूमीसाठी जागा द्या. अखिल भारतीय दशनाम गोसावी समाज उत्कृष्ट मंडळाचे मनपासमोर आमरण उपोषण. दशनाम गोसावी समाज खेड्यापाड्यातून व ग्रामीण भागातून कामानिमित्त लातूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. दशनाम गोसावी समाजासाठी लातूर शहरामध्ये दफनभूमीच्या जागेची मागणी मागील अनेक वर्षांपासून समाज करत आहे. याबाबत मनपाला निवेदनही अनेक वेळा देण्यात आले, तसेच आंदोलनं करून सुद्धा झाली. आजपर्यंत महापालिकेकडून कसल्याही प्रकारची दखल घेतली नसून समाजाच्या दफनभूमीचा प्रश्न अद्यापही मिटलेला नाही. त्यामुळे आज दिनांक 30 सप्टेंबर सकाळी 11 वाजल्यापासून महापालिकेच्या समोर अखिल भारतीय दशनाम गोसावी समाज उत्कृष्ट मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बन यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. या आमरण उपोषणास गोसावी समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. बनसाहेब, काय सांगाल? आपण उपोषणाला बसलात, आज दुसरा दिवस आहे. महापालिकेकडनं काही प्रतिक्रिया आली का नाही? नमस्कार, मी प्रमोद बन, लातूर जिल्हा दशनाम गोसावी समाज उत्कृष्ट मंडळाचा जिल्हाध्यक्ष. आणखी तरी कुठल्याही प्रकारे रिस्पॉन्स महानगरपालिकेतून कुठं आलेला नाही. परंतु एक सांगू इच्छितो की बरेच कालावधी झाले, बरेच वर्ष झाले, असे कित्येक वर्षे निघून गेले. आम्ही प्रत्येक वेळेस महानगरपालिकेला विनंती केली, अर्ज दिले, निवेदन दिले, आंदोलन केले, परंतु कुठल्याही प्रकारे आमच्या या अर्जाचा निवेदनाचा कोणी विचार केलेला नाही. आम्ही हिंदू धर्मगुरू असून हिंदू धर्म जागृती करणारे आपली ही गोसावी समाजाची परंपरा किंवा ही आहे. त्यामुळं एकच मागणी आहे की आमच्या समाजाला त्वरित आणि लवकर दफनभूमी जागा महानगरपालिकेनं मिळवून द्यावी हीच अपेक्षा करतोय. आतापर्यंत इतके वर्ष झाले, जवळपास हा विषय लातूर शहराच्या गोसावी समाजाचा जवळपास 30 वर्षापासूनचा हा प्रश्न आहे. तरी सरकार म्हणा किंवा आपले जे राज्यकर्ते आहेत याकडे दुर्लक्ष का करत आहेत? हा फक्त आम्ही प्रत्येक वर्षी जे आमदार असतील, महापौर असतील, उपमहापौर असतील किंवा शासकीय जे कर्मचारी असतील त्यांच्याकडे आम्ही भरपूर प्रमाणामध्ये निवेदन दिले आणि त्यांना प्रतिसाद देऊन चर्चासुद्धा आम्ही केलेली आहे. परंतु एकच आश्वासन येतं आहे की आम्ही तुमच्यासाठी करतो, देतो. हीच भूमिका आज कमीत कमी 30 वर्षापासून हीच भूमिका त्यांची आहे. आणि इलेक्शन जवळ आलं किंवा राजकारण निवडणूक आल्या की तेवढ्यापुरतं आपल्या समाजाला गोळा करणे आणि आपली मताची पेटी आपल्या चिदुरते टाकून घेणे हीच त्यांचा स्वार्थ आहे. परंतु एखाद्या समाजाला जर या लातूर शहरामध्ये दफनभूमीसाठी जर जागा मिळत नसेल ही तर मोठी शोकांतिक आहे. माझी पुढची भूमिका असेल, जर काही दिवसांमध्ये जर माझ्या मागणीचा विचार नाही केला तर अख्खा समाज आमच्या पाठीमागे, तर समाजच नाही तर जे इतर माझे समाज बांधव आहेत ते सुद्धा आमच्या पाठीमागे आहेत. इथं येणारी जी माझी भूमिका आहे, माझं तर अमर उपोषण सुरूच राहणार आहे. परंतु येणारा जी प्रश्न शासनाच्या समोर आहे ते समाज दाखवून देईल.